हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हा व्हिडिओ तसा जुनाच आहे, पण चला म्हणलं तुमच्यासोबत शेअर करूया. तर आम्ही जातो आहे वॉटर पार्कला. मुलांना सुट्टी होती, बरेच दिवस झाले कुठे आम्ही बाहेर गेलो नव्हतो, म्हणून म्हणलं चला आज वॉटर पार्कला जाऊया. हे वॉटर पार्क आमच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, त्यामुळे आम्ही टू व्हीलरवरतीच गेलो. आमच्याकडे जे 2 टू व्हीलर आहे त्यावरतीच आम्ही गेलो. तर एका स्कूटीवरती देवराज आणि ते होते आणि दुसऱ्या स्कूटीवरती मी आणि रागिनी होतो. तर आम्ही ज्या वॉटर पार्कला गेलो होतो ते वॉटर पार्क आहे लोहगावमध्ये आणि त्या वॉटर पार्कचं नाव आहे डायमंड वॉटर पार्क. आणि आम्ही फायनली तिथे पोहोचलो आणि देवराज इथे हाईट चेक करत होता त्याची. इथं कशाचं मंदिर आहे? कशाचं मंदिर आहे? गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. आम्ही ते तिकीट काढून झाल्यानंतर आम्हाला हे रिस्ट बँड दिले होते. त्यांचं पॅकेज होतं, त्यामध्ये सगळ्या राईड्स फ्री होत्या आणि लंच फ्री होतं. केस अडकला माझं. तर आतमध्ये गेल्यानंतर आम्ही सगळं अगोदर फिरून पाहिलं कुठे काय काय आहे ते. काही व्हिडिओ, काही फोटो असे काढून घेतले. आम्ही ज्या सीझनमध्ये गेलो होतो त्या सीझनमध्ये तिथे एवढी गर्दी नव्हती, कारण आम्ही गेलो होतो डिसेंबर एंडिंगमध्ये, क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या तेव्हा. तिथे फक्त 2-3 स्कूल बस दिसत होत्या, म्हणजे काही स्कूलची मुलं आली होती आणि बाकी 5-6 तर फॅमिली होती. तर इथे आम्ही मस्त असे फोटो वगैरे काढून घेतले, कारण एकदा पाण्यात गेल्यानंतर सगळे कपडे भिजतील, त्यामुळे अगोदरच फोटो वगैरे काढून घेतले. आता भेटूया आपण स्विमिंग. तर सगळ्यांनी चेंज केलं आणि आम्ही जात होतो राईड करायला आता. सगळ्यात अगोदर देवराज गेला छोट्या स्लाईडवरती आणि तो स्लाईड करून खाली आला आणि त्याला पाण्याचा अंदाज आला नाही, तो एकदम खाली पडला. त्याला थोडंसं लागलं, पण त्याची काय एक्साइटमेंट कमी झाली नाही, तर सुरूच होती. ही राईड सगळ्यात अगोदर रागिनी आणि त्यांनी केली.
त्यानंतर देवराज आणि ते होते आणि देवराजला या राईडमध्ये माहिती नाही कसं कुठे लागलं ते. बाहेर आल्यानंतर तुम्हाला दाखवत होता की इथं मला लागलं म्हणून. बघा गाईस मला लागण्याचं. मी पण ही एक राईड केली, पण त्यात पण माझा व्हिडिओ व्यवस्थित घेतला नाही यांनी. रागिनी आणि हे सगळ्या राईड करत होते, पण मला भीती वाटत होती. मी कोणती राईड केली नाही, छोटीशी राईड केली फक्त एक. देवराजनी पण 3-4 राईड केल्या, पण रागिनीला अजिबात भीती वाटत नाही. ती सगळ्या राईड करते, कितीही डेंजर राईड असू द्या ती करतेच. आणि सगळ्यात डेंजर वॉटर राईड ही होती. त्यानंतर आम्ही गेलो या साईडला. तिथे समुद्रासारख्या अशा लाटा येतात आणि म्युझिक पण सुरू होतं. तिथे सगळ्यांनी बराच वेळ डान्स केला. सगळ्या राईड करून झाल्यानंतर, डान्स करून झाल्यानंतर आम्हाला भूक लागली होती. मग त्यासाठी आम्ही अगोदर जेवायला गेलो. आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतलं. जेवणाची क्वालिटी एकदम छान होती आणि अनलिमिटेड होतं. स्वीट फक्त लिमिटेड होतं. मस्त असं हे डायमंड वॉटर पार्कचं रेस्टॉरंट आहे. एकदम मस्त. मी तर एकच वाटी घेणार आहे. ते डाळ आहे ना. एक मँगो अचार दिले ते, एक स्पून दिले ते, आपलं त्यानंतर आम्ही गेलो ॲक्टिव्हिटीजकडे. तर इथे लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी भरपूर अशा ॲक्टिव्हिटी होत्या. आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजमध्ये रॉकेट बंजिंग होती, स्काय रोप कोर्स होता, झिप लाईन होती. त्यानंतर आम्ही गेलो स्काय रोप कोर्ससाठी. तर इथे रागिनी आणि ते ही ॲक्टिव्हिटी करत होते. लहान मुलांसाठी पण इथे स्काय रोप कोर्स होता छोटासा. तर रागिनीने इथे सगळ्या ॲक्टिव्हिटीज कंप्लीट केल्या होत्या. तिला अजिबात भीती वाटत नव्हती. झिपलाईन पण तिने एकदम छान असं केलं होतं. तो व्हिडिओ घ्यायचा राहिला आणि बाकी सगळे जे व्हिडिओ आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये घेतले होते. आणि त्यानंतर थोड्या वेळाने मग यांचा पण मोबाईल स्विच ऑफ झाला होता. त्यामुळे काही राईड्सच्या जे आहेत व्हिडिओ घेता आले नाहीत.
हे डेंजर आहे. त्यानंतर देवराजला ही एक ॲक्टिव्हिटी करायची होती. संध्याकाळी 5 वाजता सगळ्या राईड्स आणि ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करून झाल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि छान असा आमचा वॉटर पार्कचा दिवस होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.